नमस्कार मंडळी, आपण सर्व कुठे ना कुठे शेती किंवा मातीशी जोडले गेलो आहोत आणि आपल्याला शेती आणि मातीशी जोडून ठेवणारा एक सण म्हणजे वेळामावस्या। मंडळी, वेळामावस्याच्या दिवशी आपण सर्व शेतामध्ये महालक्ष्मीची पूजा करून पारंपरिक भजी, आंबील, खीर याचा स्वाद घेतो। तर आज आपण भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर 1 वाटी ओले आवरे, 1 वाटी ओले तुरी, अर्धी वाटी हिरवा वाटाणा, अर्धी वाटी हरभरा, ओले हरभरे, 4 वाटी मेथीची भाजी, 2 वाटी चाकवत, 1 वाटी कांद्याची पात, 1 वाटी कोथिंबीर, 2 वाटी हरभरा डाळीचा पीठ, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तेल, लसूण अद्रकचा पेस्ट अर्धी वाटी कढीपत्ता, 1 गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, किलो हिरवे चिंच, लाल तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, 2 चमचे मोहरी, 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हळद, लसणाचे काप केलेले 1 वाटी। सगळ्यात अगोदर 1 वाटी आवरा, 1 वाटी तुरी, अर्धी वाटी हिरवा वाटाणा, अर्धी वाटी हरभरे ओले, हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडेसे पाणी घालून ह्याला शिजवून घ्यायचं। साधारण 3 ते 4 शिट्ट्या द्यायचे। मग अशा पद्धतीने शिजले पाहिजे सगळे धान्य। आता हे एका गाळणीमध्ये काढून घ्यायचं, ह्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं। हे पाणी फेकून द्यायचं, हे पाणी नाही वापरायचं। एका चाळणीमध्ये काढल्यानंतर एका मोठ्या पळीने थोडेसे स्मॅश करायचं। हे स्मॅश केल्यामुळे पिठामध्ये चांगलंपणे मिक्स होतात। त्यानंतर पाव किलो चिंच घेतलेली आहे, हे स्वच्छ धुवून आणि कुकरला एकच शिट्टी द्यायची, जास्त नाही द्यायचं। थोडंसं पाणी घालून शिट्टी घ्यायचं। आता चिंच शिजलेली आहे, हे पण गाळणीमध्ये काढून घ्यायचं, त्याचं पाणी शोधून घ्यायचं। हे पाणी वापरणार आहोत। ह्याच्यावरचं साल काढायचं। त्यानंतर हे काड्याने टाकायचे, ह्याच्यामधलं चांगलं पाणी घालून ह्याला उकळून ह्याचा आंबटपणा घ्यायचं। अशा पद्धतीने हे आंबट कोळून घ्यायचं। साधारण मी ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे, धान्य घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी 7 वाटी आंबट पाणी झालेलं आहे। त्यानंतर गॅस चालू करून एक पातेल्यामध्ये 1 वाटी तेल घातले। 1 वाटी तेल घालायचे, 2 ते 3 चमचे मोहरी घालायचं, 1 चमचा जिरे घालायचे, लसूण अद्रकचा पेस्ट अर्धी वाटी घातलेला आहे। आता ह्याला छान फ्राय करून घ्यायचं, थोडंसं लाल व्हायला पाहिजे। त्यानंतर 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे, हे घालायचं याच्यामध्ये। अर्धी वाटी कढीपत्ता घेतला आहे, ते पण घालायचं, थोडं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर गाजराचे काप करून घेतले आहेत, ते घातले आहे। त्यानंतर 2 ते 4 चमचे लाल तिखट घातले, 1 चमचा हळद। आता ह्याला छानपैकी कलर येऊ द्यायचं, थोडंसं तेल सुटेल। त्यानंतर कांद्याची पात घालायची, कोथिंबीर घालायचं, मेथीची भाजी, हे चाकवत म्हणून भाजी भेटते, याच्यामुळे भजीला खूप छान टेस्ट होतो, हे घालायचं। आता ह्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं। आता छानपैकी फ्राय झालेलं आहे। तेलामध्येच थोडं साधारण 5 ते 10 मिनटं फ्राय करायचं। ते जे आंबट कोळून घेतलेलं ते घालायचं। ह्या वाटीने मी हे 7 वाटी पाणी घेतलेलं आहे, माप बरोबर घेतलेलं आहे। ह्या वाटीनं 2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याला एक चांगलं बॅटर होऊ द्यायचं। अशा पद्धतीने एक बॅटर तयार करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये अजून एक थोडंसं हळद घालायचं, चवीनुसार लाल तिखट घालायचं, मीठ घालायचं। आता खळखळात उकळी आली पाहिजे, ह्या अन्नाला छानपैकी उकळी येईपर्यंत शिजवायचं। अशा पद्धतीने उकळी आली पाहिजे। हे उकळी आल्यानंतर बाकीचे जे भाज्या आहेत ना, ते घालायचं। त्याच्यामधलंही थोडं अर्धी वाटी अजून काढून ठेवायचं, हे मी लास्टला वापरणार आहोत। ह्याच्यामधलं सगळे थोडं काढून ठेवलेलं आहे मी। हे बाकीचे सगळे भाज्या ह्याच्यामध्ये घालायचं, घालून ह्याला एक साधारण 5 ते 10 मिनिट अजून शिजून द्यायचं भाज्यांना। हे छानपैकी एक 10 मिनिटं शिजू द्यायचं सगळ्या भाज्यांना। शिजल्यानंतर जे बॅटर केलेलं हरभरा डाळीचा पिठाचं हे असं
काढून घेतलेलं आहेत ना ते घालायचा उकळी आल्यानंतर, हे शिजल्यानंतर 10 मिनिटानंतर. गोटळे नाही व्हायला पाहिजे, ह्याला चांगलं घरचायचं पळीने. अशा पद्धतीने गडसून घ्यायचं ह्याला. आता त्याला चांगलं शिजू द्यायचं. अजून ह्या पिठाला चांगलं शिजलं पाहिजे. अशा गुठळ्या यायला पाहिजे. ह्याला चांगलं असं शिजताना जे बुडके येतात ना ते यायला पाहिजे. असं छानपैकी शिजलं गेलं पाहिजे. एक साधारण 10 ते 15 मिनिट लागेल. त्यानंतर शिजून घेतलेले जे धान्य आहेत ते घालायचं. आवरा, तुरी, हरभरे, वाटाणा हे घालायचं ह्याच्यामध्ये. असं सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याला. मिक्स केल्यानंतर जे अर्धी वाटी सगळं काढून ठेवलेलं ना, मेथीची भाजी, चाकवत, कांद्याची पात, कोथिंबीर, हे सगळं थोडंसं वरून पेरून द्यायचं चांगलं छानपैकी. त्यानंतर लसूण अद्रकचा पेस्ट 1 चमचा घालायचा. कढीपत्ता असं कुस्करून घालायचं, ह्याच्यामध्ये चुरा करून घालायचं. ह्याच्यानं स्मेल खूप छान येतो. 2 चमचे तेल घालायचं. आता ह्याला झाकून बारीक गॅस करून ठेवायचं. अशा पद्धतीने शिजलं पाहिजे भजी. ही चांगलं शिजल्यानं चांगली होती भजी आणि पोट पण नाही बिघडणार. कढून घेऊयात. एका कढईमध्ये तेल घालायचं. साधारण तुम्हाला जितकं लागेल तितका अर्धी वाटी किंवा 1 वाटी. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचं आणि 2 ते 3 चमचे असं बारीक शेंगदाणे, घुंगरू शेंगदाणे म्हणून मिळतात ते घालायचं. मग मी हे लसणाचे काप करून घेतले आहे. साधारण 1 वाटी असं काप करून घेतलेला आहे. ह्याला हे घालायचं. कढीपत्ता घालायचं. ह्याला छानपैकी असं लाल होईपर्यंत तळायचं. अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आता हे तेल घालून भजी खाल्याने अप्रतिम लागतं. खूप चांगला टेस्ट येतो भाजीला. तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने भजी बनवतात ते पण कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.